दिलखुलासमध्ये आपलं मनापासून स्वागत. आज आपल्याशी बोलण्यासाठी आलेत शिवाजीराव आढळराव पाटील. नमस्कार. विविध क्षेत्रामध्ये शिक्षण असो, सहकार असो किंवा तंत्रज्ञान असो, या क्षेत्रामध्ये अतिशय उत्तम आणि भरीव कामगिरी करणारं हे व्यक्तिमत्व. पण अत्यंत कठोर आणि खडतर परिश्रमामधून शून्यातून एखादा माणूस प्रचंड मोठं साम्राज्य, प्रचंड मोठं विश्व कसं निर्माण करू शकतो, याचा आजच्या पिढीपुढे, तरुणांपुढे आदर्श ठेवणारे शिवाजीराव आढळराव पाटील आज आपल्याकडे आलेले आहेत. शिवाजीराव, मला तुमची या विविध क्षेत्रातली जी काही गरुड भरारी आहे, प्रचंड मोठं साम्राज्य तुम्ही आज उद्योगाचं उभं केलेलं आहे, पण त्याच्यामागे आहेत अत्यंत खडतर आणि कठोर परिश्रम. या सगळ्याविषयी तुमच्याकडनं माहिती ऐकताना तुमच्या बालपणीच्या काळाकडे मला तुम्हाला पहिल्यांदा न्यायचं आहे. ग्रामीण भागात जन्म झाल्यानंतर त्या काळातलं सुरुवातीचं तुमचं बालपण नेमकं कसं होतं? मी खरं झालं तर माझं मूळचं गाव पुणे जिल्ह्यातील आंबेगाव तालुक्यामध्ये लांडेवाडी म्हणून मंचरच्या बाजूला एक छोटंसं खेड आहे. बालपणची परिस्थिती शेतकरी कुटुंबातील आणि घरची परिस्थिती अतिशय गरिबीची असल्यामुळं संपूर्ण बालपण हे खडतर आणि कष्टाचं गेलं. ज्यावेळेस मला शिक्षणाची आवड होती त्यावेळेस मला नोकरीसाठी धंद्यासाठी अर्ध्यावर शिक्षण सोडून 8वी आणि 9वीतून शिक्षण अर्ध्यावर सोडून मला मुंबईला उद्योगधंद्यासाठी जावं लागलं. वडील त्यावेळेला मुंबईमध्ये भाजी आणि फळांचा व्यापार करत होते. डोक्यावर पाटी घेऊन होलसेल बाजारामधून माल विकत घेऊन संपूर्ण घाटकोपर परिसरातील झोपडपट्टीमध्ये जाऊन फळ आणि भाजी विकायचा आमचा धंदा होता. सुरुवातीचे काही 5-6 महिने मुंबईला आल्यानंतर मी धंद्यात त्यांना मदत केली आणि मदत केल्यानंतर मी वडिलांना सांगितलं की नाही, मला आता शिक्षण मला करणं गरजेचं आहे. दिवसभर मी तुमच्याबरोबर काम करेल, परंतु रात्री मला शिक्षणासाठी आपण संधी द्यावी. असं करून मी दिवसभर धंद्यामध्ये त्यांना मदत करायची आणि रात्रशाळेमध्ये शिक्षण करायचा मी प्रयत्न सुरू केला. शिवाजीराव, या सगळ्या वाटचालीमध्ये मला वाटतं झेनिथमधली नोकरी हा तुमच्या आयुष्यातला एक महत्त्वाचा टप्पा म्हणावा लागतो. या झेनिथमध्ये नोकरी कशी तुम्हाला मिळाली किंवा तुम्ही तिथे कसं गेलात याच्याबद्दलचा पण एक किस्सा आहे, तो आम्हाला सांगाल का? मुंबईमध्ये मी अनेक ठिकाणी नोकऱ्या केल्या. छोट्या मोठ्या कंपन्यांमध्ये पेपर टाकणं किंवा भाजी विकण्याचा प्रयत्न करणं, परंतु त्याच्यामध्ये कुठं स्थिरता नसल्यामुळं मला असं वाटायला लागलं काहीतरी आपण चांगली नोकरी शोधावी. म्हणून माझ्या एका भावाच्या परिचयामुळं माझे मोठे भाऊ पोस्टामध्ये तिथं काम करत असताना झेनिथ त्या कंपनीचा त्यांचा संपर्क होता, जे आज झेनिथ कम्प्युटर्स आहे. दुसऱ्या एका कंपनीमध्ये मला इंटरव्ह्यूमध्ये जायचा म्हणजे मुलाखतीला जाण्याचा प्रसंग आला. त्याची गंमत अशी की त्या कंपनीमध्ये म्हणजे झेनिथमध्ये काम करत असताना, शिपायाचं काम करत असताना बऱ्याचशा वेळेला मला मॅनेजरच्या कामाची सुद्धा जबाबदारी पडली तर ती काम करावं लागायचं. म्हणजे एखाद्या वेळेला मॅनेजर नसेल तर ते काम मी करायचं, एखाद्या वेळेला मार्केटिंग मॅनेजर नसेल तर ते काम करायचं, परचेस मॅनेजर नसेल तर ते काम करायचं. कुठल्याही डिपार्टमेंटचा जर माणूस गैरहजेर असेल तर ते काम मी शिपाई म्हणून असताना सुद्धा ते काम करत होतो. त्याच्या पुढच्या टप्प्याकडे आपण जाऊया. 1972 ते 76 मला वाटतं ही कॉम्प्युटरची ओळख पहिली जी झाली तुमची ती झेनिथ कॉम्प्युटरमध्ये होती. तर कॉम्प्युटर त्यावेळेला काही अजिबात प्रसिद्ध नव्हता, कोणाला माहिती नव्हता. तर तो प्रकार बघितल्यानंतर पहिल्यांदा तुमच्या मनात काय आलं होतं त्यावेळेला? झेनिथमध्ये काम करत असताना संगणक हे अतिशय नवीन टेक्नॉलॉजी संपूर्ण भारतामध्ये होती. म्हणजे रिलेटिव्हली जर सांगायचं झालं तर आजकाल जो नॉर्मल पेंटियम कम्प्युटर आहे त्याच्या कॅपॅसिटीचा कम्प्युटर तर पूर्वी तयार होतच नव्हते, परंतु त्याच्यापेक्षा लहान कॅपॅसिटीचा म्हणजे 100 पट कमी कॅपॅसिटीचा कम्प्युटर हा आत्ताच्या पेंटियमच्या 100 पट कॅपॅसिटी 100 पट जागा व्यापेल एवढा मोठा कम्प्युटर असायचा. परंतु नंतर जसे ॲप्लिकेशन्स उपग्रह कंट्रोल करणं किंवा रडार वगैरे अशा प्रकारची किंवा युद्धामध्ये त्याचा वापर होणं, इंडस्ट्रीमध्ये मशिनरी कंट्रोल करणं, प्रोसेस ऑटोमेशन करणं, अशा प्रकारचा कम्प्युटरमध्ये हळूहळू वापर व्हायला लागला 75-76च्या नंतर. त्यानंतरच खरं कम्प्युटरचा ह्या भारतामध्ये किंवा संपूर्ण जगामध्ये खऱ्या अर्थानं उपयोग व्हायला लागला. या मधल्या काळामध्ये म्हणजे मला वाटतं 78 मध्ये तुम्ही कामाला सुरुवात केल्यानंतर 83 साली मला वाटतं तुमची स्वतःची कंपनी डायनालॉग ही अस्तित्वामध्ये आली. तर ह्या कंपनीच्या स्थापनेमागचं तुमचं नेमकं कारण काय होतं आणि त्याच्यात तुम्हाला अडचणी किती आल्यामध्ये? ही 1978 साली डायनालॉग कंपनी चालू करण्याच्या अगोदर 83 साली त्याच्या अगोदर 5 वर्षापासून मी
एल्माट्रॉनिक डिव्हायसेस नावाची कंपनी मी चालू केली आणि त्या कंपनीच्या माध्यमातून इलेक्ट्रॉनिकचे सुट्या भागाची मी ट्रेडिंग हा व्यवसाय करत होतो. हा व्यवसाय 5 वर्षामध्ये करत असताना संपूर्ण भारतामध्ये ह्या कंपनीनं एक विशिष्ट स्थान कमवलं होतं. एक ह्या टेक्निकल फील्डमध्ये कंपोनंटच्या संदर्भामध्ये त्यांना तसं मदत करणं, मला तशी एक्सपर्टाईज आम्ही ह्या कंपनीच्या माध्यमातून निर्माण केली. आणि ती झाल्यानंतर असं वाटलं 5 वर्षानंतर की स्वतःचं काहीतरी प्रॉडक्ट असावं. म्हणजे दुसऱ्या कंपनीनं किंवा इम्पोर्ट केलेले इलेक्ट्रॉनिकचे आणि कम्प्युटरचे पार्ट्स विकणे एवढ्यापुरतं मर्यादित न राहता स्वतःचं काहीतरी प्रॉडक्ट असावं, स्वतःचं काहीतरी टेक्नॉलॉजी असावी. तर सुरुवातीला जो पॉप्युलर मायक्रो प्रोसेसर इंटेलनं निर्माण केला 8085 आणि त्या 8085 मायक्रो प्रोसेसरचा वापर इंडस्ट्रीमध्ये होण्यासाठी, बाकी इतर फील्डमध्ये होण्यासाठी त्याचं काहीतरी लर्निंग टूल किंवा डेव्हलपमेंट टूल, एज्युकेशनल टूल त्या मायक्रो प्रोसेसर इंडस्ट्रीमध्ये कसा वापरावा हे करण्यासाठी आपण काहीतरी डेव्हलपमेंट टूल्स निर्माण केले, डेव्हलपमेंट सिस्टम. शिवाजीराव, या तुमच्या सगळ्याच पुढच्या भरारीबद्दल आणि शोधांबद्दल आपण बोलणार आहोत. पण या सगळ्या पुढच्या वाटचालीचा वेध घेण्याच्या आधी आज आपल्याशी गप्पा मारण्यासाठी आलेत तंत्रज्ञान, सहकार आणि शिक्षण क्षेत्रामध्ये प्रचंड मोठं भरीव काम केलेले, पण त्यालाच कष्टाची आणि कठोर परिश्रमाची फार मोठी जोड असलेलं असे एक अजोड व्यक्तिमत्व शिवाजीराव आढळराव पाटील. शिवाजीराव, आपण आपल्या करिअरमधल्या एका महत्त्वाच्या टप्प्यापर्यंत कसे आलात हे आपण आत्तापर्यंत चर्चा केली. डायनालॉगची स्थापना हा आता एक महत्त्वाचा विषय आपण बोलतो आहोत. ही स्थापना करताना सुरुवातीला तुम्ही अगदी एका छोट्या खोलीपासून सुरुवात केलीत आणि आज त्याचं इतकं प्रचंड मोठं स्वरूप झालेलं आहे. तर अगदी सुरुवातीच्या काळात तुमच्या डोक्यात काय कल्पना होती ही कंपनी स्थापन करताना? खरं म्हणजे समीरण, मला इथं सांगायला विशेष आनंद वाटतो. सुरुवातीला ज्यावेळेस मी ही कंपनी चालू केली त्यावेळेस त्याच्या पाठीमागचा उद्देश एवढाच होता की नोकरीला पर्याय, चांगली नोकरी मिळणार नाही, शिक्षण स्पेशलाइज असं काही एज्युकेशन नसल्यामुळं कुठंतरी नोकरीपेक्षा हा धंदा बरा, हे मनात लहानपणापासून माझं कुठंतरी बिंबवलं होतं. किंबहुना ज्यावेळेस मुंबईला आलो त्यावेळेस भाजी आणि फळाचा व्यापार करताना सतत मनात असायचं की नाही, हा सुद्धा एक बिझनेस आहे. भाजी विकणं, फळं विकणं आणि ते करत असताना विक्री, खरेदी, त्याचं अकाउंटिंग, त्याचं बिझनेस मॅनेजमेंट ह्या सगळ्या गोष्टी मला त्या माध्यमातून शिकायला मिळाल्या. आणि त्या शिकता आल्यामुळं कुठेतरी वाटलं की आपण स्वतःचा व्यवसाय तंत्रज्ञान ह्या व्यवसायामध्ये सुद्धा करावा. ह्या विचारानं 1983 साली डायनालॉग मायक्रो सिस्टम्स नावाची कंपनी मी स्थापन केली. आणि ती स्थापन करताना मूळ मुद्दा हाच की व्यवसायामध्ये आपण कुठेतरी पाय रोवला पाहिजे. त्याच्या आधी मला वाटतं 3-4 वर्षापूर्वीपासून तुमची प्रोसेस सुरू झालेली होती. प्रोसेस सुरू झाली होती, परंतु ती ट्रेडिंग हा व्यवसाय होता. ट्रेडिंग व्यवसायानंतर स्वतःचं काहीतरी प्रोडक्शन असावं म्हणून डायनालॉगच्या माध्यमातून मायक्रो प्रोसेसर ट्रेनिंग किट नावाची सिस्टम्स आम्ही सुरुवातीला तयार करायचा प्रयत्न केला. त्यावेळेला ती काळाची गरज होती. त्यावेळेला त्याला इम्पोर्ट सबस्टिट्यूट म्हणून हा करायचा प्रयत्न डायनालॉग कंपनी स्थापन करून मी केला. मला आठवतं आहे 1983 साली ज्यावेळेस मायक्रो प्रोसेसर ट्रेनिंग किट आम्ही निर्माण करायला सुरुवात केली, भारतामध्ये बऱ्याचशा कंपन्या ह्या प्रॉडक्ट तयार करत होते. परंतु 6 महिन्यामध्ये डायनालॉग मायक्रो सिस्टम संपूर्ण भारतात नव्हे तर परदेशातसुद्धा प्रसिद्ध झाली की कारण त्या पाठीमागचं जी आम्ही योजना राबवल्या की ज्या प्रकारचं सिस्टम्स आम्ही बाजारामध्ये आणल्या, त्याच्या पाठीमागची मास प्रोडक्शन सिस्टम्स असेल किंवा जॅपनीज पद्धतीवर त्याचं जे जॅपनीज मास प्रोडक्शन जी सिस्टम आहे ती आम्ही अंमलात आणल्यामुळं त्याचा मला बाजारामध्ये खूप मोठ्या प्रमाणात उपयोग झाला. आणि 6 महिन्यामध्ये डायनालॉग मायक्रो सिस्टम्स ह्या व्यवसायामध्ये 1 नंबरची कंपनी नावारूपास आली. माध्यमांमध्ये असं बोललं जातं की पूर्वी संगणक जेव्हा आपल्याकडे आला, जेव्हा नवीन कल्पना होती त्यावेळेला तो संपूर्णपणे वातानुकूलित व्यवस्थेतच ठेवला जायचा, तरच तो काम करू शकायचा असा एक समज होता. तर तुम्ही त्याच्यामध्ये सुद्धा काही बदल घडवलेत आणि नॉर्मल आपल्या वातावरणामध्ये राहू शकणारा असा सुद्धा संगणक केलात. तर नक्की हे काय होतं? अगदी बरोबर आहे. खरं म्हणजे आजसुद्धा संगणक जे नॉर्मली ऑफिसमध्ये किंवा घरोघरी वापरले जातात त्याला वातानुकूल किंवा एअर कंडिशनरची गरज असते. परंतु इंडस्ट्रीमध्ये असेल किंवा संरक्षण विभागामध्ये असेल अशा ठिकाणी
संगणक वापर करताना एअर कंडिशन किंवा वातानुकूल पद्धत अशी उपलब्ध नसते, मिळू शकत नाही. मिळू शकत नाही. तर अशा वेळेला रगडाइज कम्प्युटर किंवा जे कुठल्याही वातावरणामध्ये, कुठल्याही टेम्परेचरमध्ये, कुठल्याही हार्श एन्व्हायरमेंटमध्ये कम्प्युटर चालणे हे गरजेचं असल्यामुळं अशा पद्धतीचे संगणक तयार करण्याचा आम्ही सुरुवात 1986-87 साली केली. आणि आज संपूर्ण भारतामध्ये संरक्षण विभागाला, संरक्षण खात्याच्या विकास आणि संशोधन विभागाला आम्ही महत्त्वपूर्ण संगणक, ज्याला आम्ही मिलिटरी ग्रेड कम्प्युटर्स म्हणतो, ते आम्ही पुरवतो. त्या व्यतिरिक्त इंडस्ट्रियल प्रोसेस कंट्रोल ऑटोमेशन ॲप्लिकेशनसाठी ज्या मोठ्या मोठ्या कंपन्या आहेत, जिथं फॅक्टरी ऑटोमेशन होतं किंवा केमिकल इंडस्ट्रीज असेल, इंजिनिअरिंग इंडस्ट्रीज असेल किंवा स्टील इंडस्ट्रीज असेल, अशा ठिकाणी अशा कम्प्युटरची गरज खूप मोठ्या प्रमाणात आजकाल भासते. आणि ती गरज आम्ही डायनालॉग इंडस्ट्रियल कम्प्युटरच्या माध्यमातून पूर्ण करतो. शिवाजीराव, तुमच्या या सगळ्या डायनॉलॉगच्या वाटचालीकडे बघताना एक गोष्ट लक्षात येते की त्याच्यामध्ये तुम्ही कोणाशीच कोलॅबोरेशन कधी केलं नाहीत. त्याचं कारण काय तुम्ही सांगू शकाल? त्याच्या पाठीमागची महत्त्वाची भूमिका माझी सुरुवातीपासून जी राहिली आहे की भारतामध्ये हार्डवेअर हे स्वतः निर्माण करणारं, त्याच्यावर स्वतःचं संशोधन करणारी डायनालॉग ही एकमेव कंपनी मला म्हणायला हरकत नाही. सुरुवातीच्या काळात अतिशय जुनी कंपनी आमची, 1983 साली चालू झालेली कंपनी. आजसुद्धा हार्डवेअर व्यवसायामध्ये आम्ही खूप मोठ्या प्रमाणात संशोधन करतो. माझ्याकडं कंपनी जरी लहान असली तरी 40-50 इंजिनियर्स याच्यामध्ये संशोधनाचं काम करतात. आणि हे काम करत असताना आम्हाला तशी खूप मोठ्या प्रमाणात, खूप चांगल्या प्रकारचं मॅनपॉवर, माझ्याकडे आज जी मोठी संपत्ती जी कंपनीची आहे ती माझी मॅनपॉवर, म्हणजे जी टीम आहे, टेक्निकल टीम असेल किंवा बाकी सगळ्या विषयामध्ये काम करणारे लोक आहेत माझ्याबरोबर, ही अतिशय महत्त्वाची टीम मला डायनालॉगच्या माध्यमातून मिळालेली आहे. जिथं जिथं मी काम करतो तिथं सगळ्यात महत्त्वाचं सहयोग, सगळ्यात महत्त्वाचं सहकार्य मला माझ्या सहकार्यापासून मिळालेलं आहे. त्यामध्ये डायनालॉग असेल किंवा मग मी जिथं साखर कारखान्यात काम करतो तिथं पतसंस्था असेल की शाळा असेल, चांगली लोकं मिळाल्यामुळं मला तशी बाहेरचं कोलॅबोरेशन किंवा बाहेरचं तंत्रज्ञान घेण्याची गरज पडलेली नाही आहे. आणि आजकाल भारतामध्ये इंजिनिअरिंग विभागामध्ये प्रामुख्यानं IT विभागामध्ये तुम्हाला तंत्रज्ञान बाहेरून घेण्याची काही गरज आहे असं मला वाटत नाही. शिवाजीराव, ज्या शिक्षणापासून तुम्हाला वंचित व्हावं लागलं, त्या शिक्षणापासून आपल्या नव्या पिढीला वंचित व्हायला लागू नये याच्याकरता तुम्ही तुमच्या ग्रामीण भागात फार जाणीवपूर्वक प्रयत्न केलेले आहेत. आणि बाहेरच्या जगाला कल्पना येणार नाही अशा पद्धतीने तुम्ही तिथे शिक्षण संस्था उभी केलेली आहे. तर त्या शिक्षण संस्थेविषयी काही सांगू शकाल? खरं म्हणजे मगाशी मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे शिक्षण माझा अतिशय आवडता विषय आहे. लहानपणीच मला शिक्षण घ्यायची इच्छा असताना मला नाईलाजानं उद्योगधंद्याकडे वळावं लागलं. ही हौस कुठंतरी मनामध्ये शिक्षणाची लहानपणापासून असल्यामुळं मी ज्या गावातून येतो आहे, लांडेवाडी मंचरच्या जवळ आहे, 1987 साली मला आठवतं आहे, तिथं फक्त 7वीपर्यंत शिक्षणाची सोय होती. त्यानंतर 7वीला जवळजवळ 55 मुलापैकी 35 मुली आणि 20 मुलं होती. आणि 35 मुली घरी बसणार होत्या. कारण ग्रामीण भागामध्ये मुली ह्या गावातून 7वीचं शिक्षण झाल्यानंतर दुसऱ्या गावात सहसा बाहेर जात नाही शिकायला. आणि त्या 35 मुली घरी बसून लग्न करून, म्हणजे त्यांच्याकडं काही पुढचा शिक्षणाचा पर्यायच नव्हता. अशा वेळेला मी ठरवलं की ह्या गावामध्ये स्वतःच्या खर्चानं शाळा चालू करायची. गावकऱ्यांच्या सहकार्याने मी तिथं मराठी माध्यमाची शाळा 87 साली चालू केली. आणि आज ती शाळा संपूर्ण पुणे जिल्ह्यामध्ये अतिशय नामवंत मराठी हायस्कूल म्हणून उभं राहिलेलं आहे. गेल्या वर्षी मला सांगायला आनंद वाटतो की 100% निकाल त्या शाळेचा लागलेला आहे. ते करत असताना असं वाटलं की नाही, आता ही झाली मराठी शाळेची शिक्षणाची सोय, त्याच्याबरोबरच आपण कुठेतरी इंग्रजी माध्यमाच्या शाळेची सोयसुद्धा आपण केली पाहिजे. आणि म्हणूनच माझ्या गावी मी न्यू इंग्लिश स्कूल नावाची एक मराठी इंग्लिश माध्यमाची शाळा चालू केलेली आहे 6 वर्षापूर्वी. आणि अभिमानानं सांगावं असं वाटतं की संपूर्ण महाराष्ट्राच्या ग्रामीण भागामध्ये तुम्हाला सापडणार नाही अशी शाळा मी तिथं चालू केली आहे. तिथं संपूर्ण वातानुकूलित कम्प्युटर प्रयोगशाळा आहे. 25 कम्प्युटर्स तिथं आहेत. आणि ते कम्प्युटरचं शिक्षण अतिशय नर्सरीपासूनच्या मुलांनासुद्धा मी मोफत दिलं जात आहे. आम्ही असं ऐकलंय की तिथे तुम्ही त्या गावातल्या शाळेची खेळपट्टी तयार करण्याकरता अजित वाडेकरांसारखे दिग्गज तिथे आलेले होते तुमच्या मैत्री करता आणि या सगळ्या गोष्टींकरता. ग्रामीण भागातल्या मुलांना इंग्रज कसे शिकवतात याची ओळख होण्यासाठी इंग्लंडमधून किंवा जर्मनमधून किंवा परदेशातून येणारे शिक्षक जे
सुट्टीसाठी किंवा हॉलिडेसाठी इंडियामध्ये येणार अशा लोकांना मी तिथंच त्यांचा कॉन्टॅक्ट संपर्क साधून त्यांना मी लांडोडीमध्ये इथं पाचारण करतो. 8-8 दिवस तिथं त्यांची राहायची व्यवस्था करतो. आणि इंग्रज किंवा जर्मन शिक्षकांनी लांडोडीमध्ये येऊन 8 दिवस आमच्या मुलांबरोबर राहून त्यांना शिकवणं, हा प्रयोग मी चालू केलेला आहे गेल्या 2-3 वर्षापासून. विचारांची प्रचंड झेप असलेला असा हा माणूस आहे. सहकार क्षेत्रात सुद्धा त्यांनी काम केलेलं आहे. व्यक्तिगत आयुष्यात सुद्धा ते कशा पद्धतीने विचार करतात आणि जगतात याची माहिती आपण घेणार आहोत. आत्ता लगेचच काही क्षणातच, पण त्याच्या आधी घेऊयात. मी समीरण वाळवेकर आज आपल्याशी बोलण्यासाठी आलेत अतिशय कल्पक आणि कठोर परिश्रमातून उभे राहिलेले उद्योजक, सहकार क्षेत्रात ज्यांचं काम आहे, शिक्षण क्षेत्रात ज्यांनी चांगलं काम केलेलं आहे, असे उद्योजक शिवाजीराव आढळराव पाटील. शिवाजीराव, आपण आत्ता तुमच्या उद्योगाविषयी, त्याच्यानंतर तुम्ही विविध कॉम्प्युटरच्या क्षेत्रामध्ये मारलेली भरारी, त्याच्याविषयी बोलतो आहोत. मला एक विचारायचं राहून गेलं, ते आत्ता विचारतो की तुमचे हे कॉम्प्युटर जे आहेत डायनालॉगचे, ते नक्की कुठल्या कुठल्या क्षेत्रामध्ये आणि कुठे कुठे वापरले जात आहेत? आमच्या संगणकाची प्रामुख्यानं जे आम्ही ज्यांना औद्योगिक संगणक म्हणतो, त्याचं स्पेशालिटी आहे की त्याचं सगळ्या क्षेत्रामध्ये त्याचा वापर केला जातो. प्रामुख्यानं संरक्षण विभागामध्ये असेल, विविध केमिकल कंपनीजमध्ये, फार्मास्युटिकल कंपनीजमध्ये, एवढंच नव्हे तर इंडियन रेल्वेच्या सगळ्या ज्या सिग्नल कंट्रोलिंग सिस्टम्स असतात त्यामध्ये, त्याच्या व्यतिरिक्त सॅटेलाईट कंट्रोल SROमध्ये सॅटेलाईट सेंटर्स, ॲटॉमिक एनर्जी, आणि आता मध्ये आम्ही जो मोठा प्रोजेक्ट जो केला होता टाटा टीसाठी, टी कंपनीसाठी, म्हणजे राईट फ्रॉम प्लकिंग टू पॅकिंग, ही सगळी प्रोसेस आम्ही आमच्या कम्प्युटरवर प्रोसेस झाली होती. आणि संरक्षण विभागाचे जे विविध प्रोजेक्ट असतात, उदाहरणार्थ अग्नी, पृथ्वी, त्रिशूल, ह्या सगळ्या महत्त्वाच्या प्रोजेक्टसाठी आमच्या संगणकाचा वापर सर्रास केला जातो. मी असं वाचलं होतं एका वर्तमानपत्रातल्या एका आर्टिकलमध्ये की तुमच्या कारखान्यात काम करणाऱ्या तंत्रज्ञांना सुद्धा माहिती नसतं की हे ॲप्लिकेशन कुठे आणि कसं होणार आहे. ही गोष्ट खरी आहे? अगदी खरी आहे. कारण संरक्षण विभागामध्ये काम करत असताना आम्हाला सिक्रेसी ॲक्ट पाळावा लागतो आणि त्या ॲक्टच्या माध्यमातून आम्ही काय करतो हे आम्हालाच माहिती नसतो आणि ते पाळणं अतिशय गरजेचं आहे. करार तो तसा आमचा करारच तसा असतो. मला सांगा, तुम्ही जेव्हा अमेरिकेला भेट द्यायला गेलात तेव्हा तुम्ही अगदी बिल क्लिंटन यांच्यापासून ते बिल गेट्स यांच्यापर्यंत सगळ्यांच्या भेटी घेतल्या. तर यावेळेला तुमचा अनुभव काय होता नक्की? इनफॅक्ट बिल क्लिंटन यांना मी भारतामध्ये भेटलो होतो. परंतु बिल गेट्स आणि स्टीव्ह जॉब्स जे ॲपल कम्प्युटर्स ज्यांनी स्थापना केली, ह्या दोन्ही संगणकातील महान व्यक्तींना मला भेटण्याचा तिथं योग आला. आणि भारतामधील खेड्यातून आलेल्या एका संगणक क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या छोट्या उद्योजकाला इतक्या मोठ्या लोकांशी ओळख होणं, त्यांच्याकडनं 5 मिनिटाचं का होईना का मार्गदर्शन मिळणं, ही माझ्या आयुष्यातली सर्वात मोठी घटना होती. पण तुम्ही आजच्या तरुण पिढीकडे जेव्हा बघताय तेव्हा तुम्ही त्यांना काय सांगाल? नोकऱ्या मिळत नाही आहेत, आत्ता अशी अवस्था असते की आर्थिक परिस्थिती ठीक नसते, राज्याची म्हणा किंवा आजूबाजूची म्हणा. तर यात तुम्ही नवीन तरुणाला काय सांगाल? आजकालच्या तरुण पिढींना एवढंच मला सांगण्यासारखं आहे की कुठलीही गोष्ट मनामध्ये करायची झाली तर त्याच्या पाठीमागं 100% डिवोशन असणं अतिशय गरजेचं आहे. मनामध्ये निर्धार पक्का असला पाहिजे की आपण व्यवसाय करायचा आहे, आपण कुठेतरी कष्ट करायचं आहे, हे असणं गरजेचं आहे. आणि समोर काहीतरी टार्गेट पाहिजे. आज माझ्या बाबतीत जर सांगायचं झालं तर सुरुवातीला मला वाटत होतं, ज्या लहान कंपनीमध्ये मी काम करत होतो, लहान कंपनीज काय तर पेपरवाल्याकडं पेपर टाकत होतो. माझी त्यावेळेला अपेक्षा असायची की मी पेपर टाकणारा मालक जो आहे त्याच्यासारखं मोठं झालं पाहिजे. नंतर मी झेनिथ कम्प्युटरमध्ये कामाला लागलो तर मला वाटायला लागलं की मी त्या मालकापर्यंत एवढं मोठं झालं पाहिजे. आता मी त्याच्या आसपास कुठं जवळपास आलो आहे. आता माझे टार्गेट्स वेगळे आहेत. आता मला वाटायला लागलं की कुठेतरी किर्लोस्कर किंवा अंबानी अशासारखं मोठं झालं पाहिजे. मला सहकार क्षेत्राबद्दल तुम्हाला विचारायचं आहे की भीमाशंकर साखर कारखान्याचे तुम्ही आज अध्यक्ष आहात, चेअरमन आहात. तुम्ही त्या ठिकाणी सुद्धा सुरू केलेली भैरवनाथ पतसंस्थेसारखी एखादी संस्था की जिच्यामध्ये आज कोट्यवधी रुपयांच्या ठेवी तिथल्या ग्रामीण जनतेने ठेवलेल्या आहेत. हा सहकार क्षेत्रातला तुमचा जो तुम्ही करून घेतलेला विकास आहे, तंत्रज्ञानाच्या बरोबरीने केलेला, हा तुम्ही कसा काय साधलात? सहकार क्षेत्राच्या संदर्भामध्ये जर बोलायचं झालं तर त्या पाठीमागं सहकार क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या माणसाची पत आणि विश्वासार्हता अतिशय महत्त्वाची असते. आणि आमच्यासारख्या सहकार क्षेत्रामध्ये काम करण्याच्या कार्यकर्त्याच्या दृष्टीनं सगळ्यात महत्त्वाचं मार्गदर्शन आणि आदर्श हे महाराष्ट्राचे नेते शरद पवार हे आहे. मग भैरवनाथ पतसंस्थेची आत्ताची सध्याची आर्थिक स्थिती काय आहे? भैरवनाथ पतसंस्था ही
लांडेवाडी म्हणजे अतिशय लहान गाव, 4,000 लोकसंख्या असलेल्या गावामध्ये मी स्थापन केलेली पतसंस्था आणि त्या पतसंस्थेच्या आज ठेवी जवळजवळ 25-30 कोटीच्या वर झालेल्या आहेत. पवार साहेबांचं तुम्ही नाव घेतलं आता, तुम्ही इतके वर्ष आज त्यांच्या नेतृत्वाखाली हे सगळं विविध काम करता आहात, पण तुम्हाला स्वतःला कधी राजकारणात नाही जावंसं वाटलं? असं कधी वाटलं नाही, कारण आतापर्यंत तसं कधी वाटलं नाही. पण काही सांगता येत नाही. म्हणजे राजकारण हा विषय आहे, की मला जसं तुम्ही सांगाल, की संगणक क्षेत्रामध्ये काम करत असताना मी संगणक क्षेत्रामध्ये काय काम करेल हे माझ्यावर कंट्रोल आहे. राजकारणामध्ये मी उद्या जाईल की न जाईल किंवा काय होईल असं काही सांगता येत नाही. शिवाजीराव, व्यक्तिगत आयुष्यामध्ये तुम्ही या 3-3, 4-4 पातळींवर काम करत असता. सहकार असेल, शिक्षण असेल किंवा लोकांकरता सामाजिक कार्य असेल आणि मुख्य तुमच्या आवडीचा विषय तंत्रज्ञान असेल. पण ह्या सगळ्यापेक्षा वेगळा तुमचे स्वतःचे छंद कुठले असं तुम्हाला जर विचारलं तर काय सांगाल तुम्ही? प्रामाणिकपणाने जर सांगायचं झालं तर काम करणं हा अतिशय मोठा छंद आहे माझा. परंतु त्या व्यतिरिक्त सगळ्या गोष्टींमध्ये मला रस आहे. उदाहरणार्थ क्रिकेट पाहणं, अ, दूरदर्शन बघणं, वाचन करणं आणि त्यापेक्षा महत्त्वाचं म्हणजे फिरत राहणं. म्हणजे जगभर प्रवास जवळजवळ मी केलेला आहे. नवीन नवीन ठिकाणांनी स्थळांना भेटी देणं, नवीन लोकांच्या ओळखी करून घेणं आणि जे काही नवीन बघायला मिळेल, अभ्यास करायला मिळेल ते अभ्यास करणं, पाहणं हा छंद आहे माझा. याच्या पुढचं तुमचं ध्येय किंवा याच्या पुढे आणखीन तुम्हाला काय टार्गेट अचीव्ह करायचं आहे, कंपनीतलं असेल तुमच्या किंवा सहकार क्षेत्रातलं असेल, तर तुम्ही काय सांगाल? हार्डवेअरमध्ये ही माझी डायनालॉग इंडिया लिमिटेड म्हणून कंपनी भारतातच नव्हे तर भारताच्या बाहेरसुद्धा नावारूपाला आणणं अतिशय महत्त्वाची जबाबदारी पुढच्या काळात माझ्याबरोबर आहे. त्याचाच भाग म्हणून मी हल्लीच लॉस एंजलिस इथं एक डायनालॉग इंडिया लिमिटेडची सबसिडी कंपनी चालू केलेली आहे. आज तुम्ही इथे आलात आणि खरोखर दिलखुलास गप्पा मारल्यात, तुमच्या जुन्या क्षणांना उजाळा दिलात आणि आमच्याबरोबर या चर्चेमध्ये सामील झालात. त्याबद्दल अल्फा वाहिनीच्या लाखो दर्शकांतर्फे आणि व्यक्तिगत माझ्यातर्फे मनःपूर्वक आभार, धन्यवाद आणि पुढच्या तुमच्या वाटचालीला शुभेच्छा. नमस्कार. नमस्कार.